Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is leadership? Explain its feature. So, leadership is the business. In business, is the capacity of companies' management and set and achieve challenging goals, take fast and decisive action needed, outperform and competition, and inspire others to perform at the highest level they can. ओके, म्हणजे आपण इथे काय करतो तर लीडरशिप हे कसं आहे, लीडरशिप एक इन्फ्लुएन्सिंग प्रोसेस आहे ज्यामध्ये तुम्ही काय करता, समोरच्या पर्सनला म्हणजे फॉलोअर्सला इन्स्पायर करता. ओके, सो लीडरशिप इज द स्टिम्युलेटिंग or leadership is the inspiring other person to perform better, okay, and then achieve goals and objective easily. फीचर्स काय आहेत बघूया आपण वन बाय वन. पर्सनल क्वालिटी. लीडरशिप लीडर कोणालाही होता येतं का हो? नाही. तर त्यासाठी तुमच्याकडे पर्सनल क्वालिटी असणं महत्वाचं आहे. सो लीडरशिप इज द पर्सनल क्वालिटी टू अ कन्सिडरेबल एक्सटेंट इनटू अन इनबॉर्न और इनहरंट क्वालिटी. ओके, हे कशी आहे तर इनबॉर्न अँड इनहरंट क्वालिटी म्हटलं जातं. सो इन्फ्लुएन्सिंग अदर. इन्फ्लुएन्सिंग म्हणजे जे काही आपण कम्युनिकेट करतो किंवा एखाद्याला मेसेज देतो, हा कसा असायला हवा, इन्फ्लुएन्सिंग असणं महत्वाचं आहे. सो इट इज द प्रोसेस ऑफ इन्फ्लुएन्सिंग अदर्स ऑर ऍक्ट. ओके, त्याने तुमचं जे काही स्पीच आहे, तुमचं जे काही मोटिवेशन आहे, तुमची जी काही ऑर्डर आहे ही फॉलो करून ऍक्ट हा बेटर केला पाहिजे. इन अन ऑर्गनायझेशन द मॅनेजर हॅज टू गेट थिंग डन बाय हिज सबऑर्डिनेट. आणि ऑर्गनायझेशन मध्ये काय होतं मग, लीडरशिप प्रोसेस एक फॉलो केली जाते. सपोज एक लीडर आहे आणि तो त्याच्या फॉलोअर्सना, त्याच्या सबऑर्डिनेटना काय करतोय तर मोटिवेट करतोय, त्यांना ऑर्डर देतो, त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो फॉर कम्प्लिटिंग देअर टास्क. ओके, सो फॉर दिस ही हॅज टू इन्फ्लुएन्स देअर बिलीफ, बिहेवियर अँड ॲटिट्यूड. ओके, सो लीडरचं काय काम आहे तर तो अशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करेल जेणेकरून त्यांच्या बिलीफ मध्ये, त्यांच्या बिहेवियर मध्ये, त्याच्या ऍटिट्यूड मध्ये काय येईल तर एक पॉझिटिव्हिटी येईल, चेंज येईल आणि ते त्यांचं काम हे इफेक्टिव्हली करू शकतील. ओके, दॅट मीन्स लीडर कसा असायला हवा, त्याचा इन्फ्लुएन्स हा अदर पर्सन वरती होणं महत्वाचं आहे. फॉलोअर्स. लीडर आपण कोणाला म्हणतो, ज्याचे कोणी फॉलोअर्स आहे त्यालाच लीडर म्हटलं जातं आहे ना. म्हणजे आय एम अ लीडर आणि मला कोणच फॉलो नाही करत आहे तर आपण त्याला लीडर म्हणू का? नाही. सो लीडरशिप एक्झिस्ट ओनली विथ फॉलोअर्स. ओके, तो कधी लीडरशिप होईल, त्याचे फॉलोअर्स असतील तरच त्या लीडरशिपला एक्झिस्टन्स हा असणार आहे. इन अदर वर्ड, लीडरशिप इज नॉट पॉसिबल विदाउट फॉलोअर्स. जर तुमचे फॉलोअर्स नसतील तर लीडरशिप पॉसिबल नाही होऊ शकत. म्हणून काय सांगितलेलं आहे, लीडरशिप इज नॉट पॉसिबल विदाउट फॉलोअर्स. ओके, नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह. The purpose of leadership is to influence, motivate and encourage followers to achieve common goals. Okay, म्हणजे लीडरशिपचा पर्पस काय असतो, लीडरशिपचा ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, टू इन्फ्लुएन्स ऑन पीपल और मोटिवेट देम अँड एनकरेज फॉलोअर्स. ओके, कशासाठी एनकरेज करायचं आहे, कशासाठी मोटिवेट करायचं आहे तर जे काही ऑर्गनायझेशनचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह आहेत हे इझिली अचीव्ह होण्यासाठी. राईट. So the purpose of leadership is to influence, motivate and encourage followers to achieve common goals. In an organization, the manager leads how subordinate in order to achieve organizational goals. आणि यामधूनच आपण काय करतो तर ऑर्गनायझेशनलचे गोल्स हे अचीव करत असतो. इज इट क्लिअर? फर्स्ट टू फोर्थ पॉइंट क्लिअर झाले का? सिंपल आहे, लीडरशिप मध्ये काही हार्ड नाही. Yes, ma'am. Yes, ma'am. Oh, good. Then next is a dynamic. Leadership ही कशी असायला हवी, डायनामिक असणं महत्वाचं आहे. सो leadership is the dynamic process. It is the present LPG era. The work environment is changing. जसं की आपण म्हणू शकतो की आफ्टर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन याच्यानंतर काय झालेलं आहे की जे इन्व्हायरमेंट आहे यामध्ये ड्रास्टिक चेंज आलेला आहे. इन्व्हायरमेंट इन द सेन्स बिझनेस इन्व्हायरमेंट, बिकॉज कट थ्रू कॉम्पिटिशन इन्क्रीज झालेली आहे. देन कस्टमरच्या एक्सपेक्टेशन इन्क्रीज होतात, इव्हन स्टेक होल्डरच्या एक्सपेक्टेशन सुद्धा काय होतात तर इन्क्रीज होतात.
सो कट थ्रू कॉम्पिटिशन इज फाउंड ऑल ओव्हर. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन ही बघायला मिळते है ना. सो मेनी ऑर्गनायझेशन अपॉइंट एम्प्लॉईज ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस. Multinational companies follow to hire and fire policies. Okay, in such a situation, motivating people and getting work done has become a challenging task. It's very important thing. लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्ही एखादं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघितलं, म्हणजे आता IT कंपन्या असतील किंवा व्हॉट एव्हर ज्या बाकीचे सुद्धा बिझनेसेस आहेत, कन्स्ट्रक्शन आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग आहेत किंवा कॉटेज आहेत, व्हॉट एव्हर, हा प्रत्येकामध्ये एम्प्लॉईज हायर हे कसे केले जातात तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती है ना. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असेल किंवा टेम्पररी असेल, तर ह्या पर्सनना मोटिवेट करणं, त्यांच्याकडून चॅलेंजिंग टास्क कम्प्लीट करून घेणं, हे कसं जातं तर ऑर्गनायझेशन मध्ये इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क. दॅट इज वाय मॅनेजर प्रेफर लिडरशिप ऍक्टिव्हिटी और लिडरशिप टेक्निक. आणि तुम्ही एक अशा पर्सनला अपॉइंट करा जेणेकरून तो त्या समोरच्या पर्सन वरती इन्फ्लुएन्स आणेल, त्यांचा बिलीफ, त्यांचा ऍटिट्यूड, त्यांचा बिहेवियर चेंज करून एक पॉझिटिव्ह वे कडे घेऊन जाईल है ना. त्यासाठी काय सांगितलं जातं, लिडरशिप ही एक डायनामिक प्रोसेस आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. लिडरशिप इज अ कंटिन्युअस प्रोसेस और नेव्हर एंडिंग प्रोसेस. लिडरशिप कशी आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. So it is the continuous activity of the guiding and motivating subordinate to work with zeal. Okay, म्हणजे आपण काय म्हणतो, सपोज मोटिवेशन करायचं असेल किंवा डायरेक्शन द्यायचं असेल, कंट्रोलिंग द्यायचं असेल, या सगळ्याच गोष्टी कशा असायला हव्यात, कंटिन्युअस असणं महत्वाचं आहे, राईट. जर आपण एकदा मोटिवेट केलेलं आहे, एकदाच बिलीफ बद्दल डिस्कशन केलं, ऍटिट्यूड वरती डिस्कशन केलं आणि त्याच्यावरती नाहीच लक्ष दिलं, तर तुम्ही इफेक्टिव्ह रिझल्ट, इफेक्टिव्ह आउटकम मिळवू शकाल का, नाही है ना. म्हणजेच काय सांगायचं आहे, लिडरशिप इज अ कंटिन्युअस प्रोसेस और नेव्हर एंडिंग प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखाद्या टास्क साठी काय करताय, एखादा लीडर अपॉइंट केलेला आहे, तो टास्क, गोल, ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाले की तिथे तुमची लिडरशिप स्टॉप. देन इतकंच वर्क असतं का ऑर्गनायझेशन मध्ये, नाही. एक टास्क कंप्लीट झाला, दुसरा टास्क स्टार्ट होणार आहे है ना. मग परत दुसऱ्या टास्क साठी तुम्हाला लीडर्सची रिक्वायरमेंट असेल, लीडर्स अपॉइंट करावा लागेल. ह्या पद्धतीने सुद्धा आपण काय म्हणू शकतो, दिस इज द कंटिन्युअस और नेव्हर एंडिंग प्रोसेस. जसं तुमचं वर्क इन्क्रीज होत जातं, तसं तुमचे गोल्स, ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होत जातात. नेक्स्ट गोलला जसं तुम्ही इम्पॉर्टन्स देता, तसं लिडरशिप सुद्धा तुम्ही काय करता, कंटिन्युअसली प्रोसेसिंग मध्ये असतं. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 5 or 6. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then leadership function. So leader has to perform several functions. To the name a few, setting objective for team members, coordination of group activity, directing and motivation, developing team spirit, and so. Okay. सो लीडरला काय बरं फंक्शन रन करावे लागतात, एकतरी आधी त्याला त्याची टीम बिल्डअप करणं फार महत्वाचं आहे ना. म्हणजे तुमच्याकडे एक ग्रुप आहे आणि प्रत्येकाचे ओपिनियन डिफरंट आहेत, प्रत्येकाचा ऍटिट्यूड डिफरंट आहे, कोणच तुमचं ऐकत नाहीये, तर आपण त्याला गुड लीडर म्हणू का? दिस इज नॉट अ लिडरशिप ना. तर तिथे बॅरियर येऊ शकतात, कॉन्फ्लिक्ट येऊ शकतात, बऱ्याच गोष्टी तुम्हाला फेस करायला लागू शकतात. म्हणून लीडरला काय करावं लागतं, हियर लीडर फॉलो सेव्हरल फंक्शन फॉर द पर्पज ऑफ स्मूथली कंडक्टिंग ऑफ लिडरशिप ऍक्टिव्हिटी. मग यामध्ये टीम मेंबर असतील, कोऑर्डिनेशन ऑफ ग्रुप ऍक्टिव्हिटी असेल, हे फार महत्वाचं आहे. कोऑर्डिनेटिंग ऑफ ग्रुप ऍक्टिव्हिटी, जो तुमच्याकडे ग्रुप दिलेला आहे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणा आणि मग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह करा. ओके. ॲज वेल ॲज डायरेक्टिंग अँड मोटिवेशन. सो हियर लीडर कॅन प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू हिज फॉलोअर्स. तो काय करेल, त्याच्या जे फॉलोअर्स आहेत, त्याचे जे सबऑर्डिनेट आहे, त्यांना तो प्रॉपर डायरेक्शन प्रोव्हाइड करेल. ॲज वेल ॲज मोटिवेशन, म्हणजे मोटिवेशन हे फार महत्वाचं असतं लिडरशिपसाठी है ना. सो जनरली असं म्हटलं जातं की एकाच नाण्याच्या दोन बाजू, जसे आपण म्हणतो जनरली कॉमन, तसंच मोटिवेशन आहे, लिडरशिप आहे, तिथे मोटिवेशन असणारच आहे. सो डेव्हलपिंग टीम स्पिरिट, आणि इथून तुम्ही काय करता, एक टीम स्पिरिट बिल्डअप करता. सो दीज आर सम फंक्शन्स ऑफ लिडरशिप. सो लीडर ऑल्सो ऍक्ट एज द लिंक बिटवीन मॅनेजमेंट अँड द टीम मेंबर. हे लक्षात ठेवा, लीडर हा कोण आहे,
तर लीडर हा एक ब्रिज आहे म्हणू शकतो आपण, जो की मॅनेजमेंट आणि सबऑर्डिनेट मधला एक दुवा असतो है ना. मॅनेजमेंटने दिलेले ऑर्डर फॉलो करणं आणि त्या ऑर्डर किंवा ते जे वर्क आहे हे या फॉलोअर्सच्या साहाय्याने कम्प्लीट करणं. राईट. सो दिस इज द act as the link between management and the team member. Is it clear question? Question clear झाला का बघा? लीडरशिप चे फीचर्स. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. सो क्रक्स लिहून घ्या शॉर्ट मध्ये. पर्सनल क्वालिटी मध्ये पर्सनल क्वालिटी लीडरशिप इज द पर्सनल क्वालिटी. म्हणजे आपण आता एखाद्या स्टुडंटला सांगितलं हा चल तू लीडर आजपासून लीडर हो, तो होऊ शकेल का हो? नाही. त्याच्यामध्ये ती क्वालिटी असणं महत्वाचं आहे ना. ही क्वालिटी कशी असेल तर इनबॉर्न और इनहरंट क्वालिटी असेल असणं महत्वाचं आहे. सो इन्फ्लुएन्स अदर. लीडर आपण कोणाला म्हणू शकतो? जो इन्फ्लुएन्स करेल अदर पर्सन वरती. ओके. सो इन्फ्लुएन्स अदर and their belief, behavior and attitude हे मेन्शन करा. आपण व्हाईट बोर्ड वरती जायचंय का शॉर्ट मध्ये मेन्शन करू? Yes, ma'am. या इकडे मेन्शन करा क्वालिटी ऑफ फीचर्स ऑफ लीडरशिप. शॉर्ट मध्ये घ्या. फीचर ऑफ लीडरशिप. फर्स्ट पॉइंट काय होता फीचर्स मध्ये? पर्सनल क्वालिटी. पर्सनल क्वालिटी ही कशी असणार आहे तुमची? an inborn or inherent quality. तुमच्याकडे पर्सनल क्वालिटी असणं फार महत्वाचं आहे. आपण कोणालाही लीडर नाही करू शकत आहे ना. डिरेक्टली कोणत्याही पर्सनला आपण तू लीडर हो असं नाही सांगू शकत. सो ही कशी असणार आहे? इट इज द इनबॉर्न और इनहरंट क्वालिटी. देन पॉइंट नंबर 2. पॉइंट नंबर 2 काय होता? इन्फ्लुएन्स अदर. तुम्ही लीडर कधी म्हणू शकाल? ज्या पर्सनचा इन्फ्लुएन्स हा अदर पर्सन वरती होईल. ओके. सो लीडरशिप हा कसं असणं महत्वाचं आहे? इन्फ्लुएन्सिंग पर्सन असणं महत्वाचं आहे. सो इट इज द प्रोसेस ऑफ इन्फ्लुएन्सिंग अदर. इट इज द प्रोसेस ऑफ इन्फ्लुएन्सिंग अदर. प्रोसेस ऑफ इन्फ्लुएन्सिंग अदर. आणखी काय सांगितलेलं आहे? कशावरती इन्फ्लुएन्स व्हायला हवा? इन्फ्लुएन्स देअर ॲटिट्यूड, बिलीफ अँड बिहेवियर. ओके. इन्फ्लुएन्स देअर ॲटिट्यूड, बिहेवियर अँड बिलीफ. ओके. पॉइंट नंबर 3. पॉइंट नंबर 3 चे हेडिंग काय होतं? Followers. फॉलोवर्स. लीडर आपण कोणाला म्हणू? ज्याचे फॉलोवर्स आहे अशाच पर्सनला आपण काय म्हणू शकतो? लीडर आहे. ओके. सो लीडर साठी फॉलोवर फार महत्वाचे आहे. म्हणून काय सांगू आपण इथे? सो लीडरशिप एक्झिस्ट. कधी एक्झिस्ट होईल? एक्झिस्टन्स ओनली विथ द फॉलोवर्स. सो लीडरशिप इज नॉट पॉसिबल विदाउट फॉलोवर्स. पॉइंट नंबर 4. पॉइंट नंबर 4 काय आहे? Objective. ऑब्जेक्टिव्ह. ओके. सो तुम्ही जर लीडर असाल तर तुम्हाला ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय करावे लागतील? अचीव्ह करावे लागतील. सो लीडरशिपचे ऑब्जेक्टिव्ह काय असू शकतात? टू इन्फ्लुएन्स, टू मोटिवेट अँड इनकरेज फॉलोवर्स टू अचीव्ह कॉमन गोल्स. ऑर्गनायझेशनचे जे कॉमन गोल्स आहेत ते अचीव्ह करणं. पण जर तुम्हाला विचारलं लीडरशिपचे ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहेत तर मोटिवेट करणं, इन्फ्लुएन्स करणं अँड इनकरेज करणं टू फॉलोवर्स. ओके. फॉर अचीविंग द कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह.
Okay. Point number next. Dynamic. Point number 5. Dynamic. Dynamic. लीडरशिप प्रोसेस ही कशी आहे? डायनामिक आहे, कारण कॉम्पिटिशन ही तुम्हाला सगळ्या ठिकाणी बघायला मिळते आहे ना, त्यामुळे कॉम्पिटिशन फेस करायचे असेल तर तुम्ही डायनामिक असणं महत्वाचं आहे. So leadership is a dynamic process. After the LPG era, the work environment is changing. So cut through competition is found all over. सगळ्या ठिकाणी cut through competition ही बघायला मिळते. That is why this is the dynamic process. हेही सांगू शकता तुम्ही, many organization appoint employees on a contract basis. Multinational company follow contract basis. That is why in such a situation, motivating people and getting work done has become a challenging task. Business is a leadership is a dynamic process. Increase cut through competition. After LPG era, increase cut through competition. Many organization appoint employees as a contract basis. हे सुद्धा ऍड करू शकता तुम्ही, म्हणजे तिथे थोडस त्याला मीनिंग पाहिजे सेंटेन्सला. Many organization appoint employees on a contract basis. So in this situation, in such a situation, motivating people and getting work done has become a challenging task. तो हा कसा एक चॅलेंजिंग टास्क होऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला काही स्किप करायचं असेल तर करा. सेकंड सेंटेन्स स्किप केलं तरी चालेल. आफ्टर एलपीजी इरा, cut through competition is found overall. Many organizations appoint employees on a contract basis. So in such a situation, motivating people and getting work done as a become challenging task. Then next is a continuous process. Leadership is a continuous or never ending process. Leadership कशी आहे? Continuous or never ending process आहे. So leadership is a continuous process. It is a continuous activity of guiding and motivating subordinate to work with zeal. Okay, employees ने enthusiastically work complete करणं महत्वाचं आहे. And last point, leadership function. Leaders कोणते function follow करेल? A leader has performed several functions. Setting objective पासून function कोणते आहेत? Setting objective for team members, coordination of group activity, directing and motivating, and developing team spirit. Okay, so हे leadership चे function आहे. Is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay.